तर मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 20 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली। शिंदेंच्या शिवसेनेकडून एकूण 11 आमदारांनी शपथ घेतली आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून एकूण 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। महत्त्वाची बातमी, मंत्रिमंडळाचा हा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून एकूण 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। त्यामध्ये 9 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे। चौथ्यांदा मी शपथ घेतलेली आहे। आता प्रगती पुस्तक हे कोणी काढलं होतं, कधी काढलं हे मला माहीत नव्हतं आणि म्हणून मी तेव्हाही असं म्हटलं होतं की मी जनतेचा सेवक म्हणून काम चांगलं केलेलं आहे आणि वेगवेगळ्या खात्याची जबाबदारीसुद्धा याच्यापूर्वी मी पार पाडलेली आहे आणि परत माझ्यावर विश्वास ठेवून आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी परत मला संधी दिलेली आहे। अजून परत या महाराष्ट्रामध्ये खरं तर चांगलं काम करण्याची संधी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वात या ठिकाणी जे सरकार आहे त्या सरकारमध्ये मला जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडीअडचणी, जनतेचा विकासाचा एक अजेंडा घेऊन हे सरकार काम करणार आहे। त्याच्यामध्ये मी सुद्धा राजीनामा दिला पक्षनेतेपदाचा, याबद्दल मला काही माहीत नाही। या संदर्भात माहिती घेऊन आम्ही सविस्तर सांगू शकतो। नाराज आहे का ते? शिवसेनेला पण मंत्रिपद नाही मिळालं, वाशिम जिल्ह्यातले देखील काही शिवसेने